सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता वाजले 9:30. आता चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये गरमागरम पोहे आहेत आणि कॉफी आहे. आणि आम्ही स्कूटीही रेंटवरती घेतली आहे फायनली. आता त्यांचं रेंट आहे स्कूटीचं 350 पर डे. मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जे कोणी स्कूटी म्हणजे जे कोणी येत असेल मालवणला, चिल्ला बीचला आणि स्कूटी रेंटवरती हवी आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर शेअर करतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता त्यांनी ब्रेकफास्टसाठी बोलवलं आहे आम्हाला, तो आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टसाठी. मस्त झोप झाली काल रात्री आणि सकाळी आम्ही 8ला उठलो. मस्त एकदम ए सी वगैरे फुल, म्हणजे मस्त होती ए सीची कूलिंग वगैरे. आता चाललो आहे ब्रेकफास्ट करायला, बघू आपण. चलो लेट्स सी. पोहे फायनली आलेले आहेत आणि कॉफी यायची बाकी आहे, ते येईल. तोपर्यंत आपण ब्रेकफास्ट करून घेऊ आणि भेटू तुम्हाला नंतर. चलो. तो फायनली कॉफी पण आली आहे इथे. चलो आता कॉफी पिऊ. आणि तिकडे समोर ॲक्टिवा उभी आहे. ॲक्टिवा एकदा परत चेक करू आपण आणि मग जाऊ फेरफटका मारायला. चलो बाय. सो ही स्कूटी आम्ही रेंटवर घेतली आहे 350 पर डे, TVSची. फायनली निघालो आहे आता. आता जाऊ आधी मालवण पेट्रोल पंपला, आधी पेट्रोल भरू आणि मग जायचं आहे गणपती मंदिरात. तर लेट्स सी. सोनल, गणपती बाप्पा मोरया, गुरु गणेश होमस्टे. चला आता निघू आपण. पोहे मस्त एकदम, चहा कॉफी पण भारी होती. आता काय लवकर भूक लागणार नाही. लेट्स सी दुपारी आपण कुठे जेवायचं, काय जेवायचं अजून प्लॅन आउट केलं नाही. लेट्स सी. चलो आपण आता जाऊ पेट्रोल पंपवरती, आधी पेट्रोल भरू. चलो बाय. सो आता निघालो आहे आम्ही. स्कूटी मस्त एकदम छान आहे, बघितली आम्ही. म्हणजे एक राऊंड मारून बघितला, खूप छान आहे. सो लेट्स सी आता कसा प्रवास होतो आहे, बघू. आता आधी पेट्रोल पंपवरती जायचं आहे, पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरल्यानंतर जे पण ॲक्टिव्हिटी होईल ते तुम्हाला दिसेल. चलो लेट्स सी. तो फायनली आम्ही पेट्रोल भरलं इथे, बघू शकता. पेट्रोल भरलं इथे. आता जाऊ आपण जरा बँकेत जाऊ, बँकेचे कामं आहेत जरा. बँकेतून आपण डायरेक्ट जाऊ गणपती मंदिरात. चलो. आलं आहे, बघू शकता इथे पाटी बँक. आणि आता जाऊ गणपती मंदिरात. लोकेशन टाकू मॅपमध्ये. चलो लेट्स सी. भेटू आता डायरेक्ट मंदिराच्या इथे. चलो. सो फायनली पोचलो आहे गणपतीच्या मंदिरात. रस्ता भेटत नव्हता, बट विचारून आलो आहे. सो बघू शकता मंदिर. सो आता जाऊ आपण आतमध्ये, जाऊ दर्शन घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला. सो जस्ट आता मंदिरातून बाहेर आलो आहे. आता आमचा प्लॅन चेंज झाला जरा. आता चाललो आहे सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. इथून 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. सो जाऊ सिंधुदुर्ग फोर्टला. ते फिरून आल्यावरती मग आपण जाऊ जेवायला. सो दर्शन झालं चांगलं, मस्त, खूप छान वाटलं जरा मंदिरात जाऊन. सो लेट्स सी. आता जाऊ सिंधुदुर्ग फोर्टला. चलो. सो बाईकची पार्किंग झाली आमच्या.
आता चाललो आहे बोटीसाठी तिकीट काढायला. सिंधुदुर्ग फोर्टला जायला बोट लागते, सो आम्ही चाललो आहे तिकीट काढायला. ऊन पण भरपूर आहे, ऑलमोस्ट किती असेल 40 डिग्री सेल्सिअस, 35 ते 40 डिग्री सेल्सिअस असेल. लेट्स सी, त्यापेक्षा जास्त आय थिंक. चलो आलो आहे आणि तिकिटासाठी लाईन पण खूप मोठी आहे, वेट करायला लागेल 10 मिनटं तरी. आमच्या महाराजांचं इतिहास तुम्हाला तर माहीत असेल. हे काही ते झालं, तिकीट पण भेटले. आता चाललो आहे बोटीकडे. बोट पण उभी आहे, माणसं पण खूप आहेत. मस्त. चलो आता जाऊ आता सिंधुदुर्ग फोर्टला. इथे मोठी लाईन लागली आहे, क्यूमध्ये आहे, लास्ट नंबर आहे. जाऊ पुढे. लाईफ जॅकेट घालायचं आहे, लाईफ जॅकेट घातल्यानंतर भेटू आपण. लाईफ जॅकेट इज ऑन. लाइफ जैकेट इज ऑन. चलो रेडी फॉर बोट राइड. आता जाऊ सिंधुदुर्ग फोर्टला, तिकडे भेटू तुम्हाला. आता फायनली आतमध्ये आलो आहे. मॅडमनी कोल्ड्रिंक घेतलेत. जसं आपण आतमध्ये येतो तसं पहिलं देवस्थान मला बघायला भेटतं, श्री राजेश्वर देवस्थान. आणि इथे म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार बघा, वाचू शकतो. एवढं चालणं एक्सरसाइज होईल आतमध्ये. आणि वरती आल्यावरती व्ह्यू एकदम भारीच दिसतो आम्हाला, सो म्हणून वरती चाललो आहे. ह्याच्या आधी पण आलो होतो सिंधुदुर्ग फोर्टला, 3 वेळा होतं. आता हे 4th टाईम आहे. सो एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. सोनल फर्स्ट टाईम येते मालवणला, सो छान एक्सपिरियन्स आहे ती पण बोलते. लेट्स सी, आता जाऊ वरतून व्ह्यू दाखवू तुम्हाला. चलो. जेवण वगैरे सगळं एकदम मस्त चाललं आहे आमचं. आज तर काय गुरुवार आहे, आज व्हेज खायचं आहे. बघा पायरी बघा, आता इथून वर जायचं आपल्याला. मी जे मालवणला येतो त्याचं खास रिझन हे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे. सो लेट्स सी, वर जाऊया आता आणि एक्सपिरियन्स घेऊया परत एकदा. सो बघितलं आता पायांचे आणि हातांचे तसे. व्हिडिओमध्ये क्लिअरली येत नाही कारण त्यांनी ते बंद करून ठेवले, लॉक केलं आहे. बट छान एक्सपिरियन्स होता. गुजबम्प येतात खरंच. कसं वाटलं पायांचे आणि हातांचे टसे बघून? फुल एकदम हिस्ट्री आठवण आली ना. काय काय फिरायला आता जायचं, आता थोड्या वेळातच सो जावं लागेल. तो आता जाऊया आता. आणि भूक पण खूप लागली आहे. आता बोट यायला 10 मिनटं आहेत अजून. सो लेट्स सी, जाऊ आता जेवायला. चलो. सो आता रिटर्नला बोट भेटली आहे फायनली.
खूप ऊन आहे बापरे. आता जाऊ जेवायला हॉटेलमध्ये, भेटतो तुम्हाला थोडं. फायनली आलोय बाहेर बोटीतून. आता इथे हॉटेलला जाऊ, जेवू वगैरे आणि दाखवू तुम्हाला काय जेवण मागवलं ते. चलो बाय. सो हॉटेल शिरगावकर मध्ये जायचं आहे आपल्याला. खूप फेमस हॉटेल आहे, मालवण बीचच्या बाजूलाच आहे. चलो. आता आपण जेवण ऑर्डर करू आणि लेट्स सी काय मागवते. सो आता जस्ट हॉटेलमधून बाहेर आलो आहे. आम्ही दोघांनी व्हेज थाली मागवलेली, खूप छान होती व्हेज थाली. आता बघू, कोल्ड्रिंक वगैरे हवं होतं, थोडं बिस्किट्स वगैरे हवे होते, ते घेऊन डायरेक्ट आपण जाऊया हॉटेल रूमवरती. भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडे. कोल्ड्रिंक वगैरे पण झाले घेऊन. आता जाऊ डायरेक्ट हॉटेल रूमवर. थोडा 1-2 तास रेस्ट करू. फायनली हॉटेल रूमवर आलोय आणि ते बघू शकता नारळ वगैरे पाडलेत खाली. फायनली कोल्ड्रिंक आणि बिस्किट वगैरे घेऊन आलोय सगळ्या हॉटेल रूममध्ये. आता जरा 1-2 तास रेस्ट करतो. मस्त झोप पण आली, खूप टायर्ड आहे. आणि भेटतो तुम्हाला संध्याकाळी. चलो. आता झोपून उठलोय, मस्त फ्रेश वगैरे झालोय. आता चाललोय चिवला बीचवरती जरा टाइमपास करायला. आता काय प्लॅन नाही संध्याकाळचा कुठे जायचं फिरायचं वगैरे. सो आम्ही चाललोय टाइम स्पेंड करायला चिवला बीचला. लेट्स सी. सनसेट बघायला बीचवरतीच जायचं मस्त. आता आपली आपण स्कूटी घेऊ. सोनल पण इथे रेडी आहे. चलो लेट्स गो. बीचवरती भेटू डायरेक्ट. हो, आता आम्ही स्कूबाचं प्राइसिंग वगैरे विचारलं तिकडे, तर 1000 रुपयात 5 ॲक्टिव्हिटीज आहेत. स्कूबा डायव्हिंग आहे, पॅरासेलिंग आहे, जेटस्की आहे, बंपर राईड आणि बनाना राईड, असे 5 आहेत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. सो मी तर नाही करणार, कारण मी आलो याच्या आधी, मी केले सगळ्या ॲक्टिव्हिटी. आता सोनलला करायचं आहे. सोनल करणार का पूर्ण 5 ॲक्टिव्हिटीज? येस. मला कसं वाटेल ते. चलो. आणि आता तिकडे कांदा भजी वगैरे सगळे फ्राय होतं, ते सोनलचं मन केलं कांदा भजी खायचं. लेट्स सी. सो आता मी घेतली आहे ओली भेल आणि सोनलनी मागवली आहे कांदा भजी. लेट्स सी. खाऊ आणि टेस्ट करून सांगू तुम्हाला कशी लागते ती. इथे हे चिवला बीच आहे. खूप छान क्लायमेट आणि सनसेट तुम्ही बघू शकता. सो इथे कांदा भजी पण आलेली आहे. आता ही सोनल ट्राय करणार आणि मी ओली भेल. चलो लेट्स सी. खाऊ आणि मग रिव्ह्यू देऊ. चलो. सो स्नॅक्स खाऊन झालं आहे आमचं. सो कांदा भजी पण टेस्टी होती आणि ओली भेल घेतली होती ती पण टेस्टी होती. तर जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हतं. आता जरा फेरफटका मारू बीचचा. हे बघा सनसेट बघा, आता होईल थोडाच वेळात. सो फेरफटका मारू. आता खूप वॉक करायचं बाकी आहे आमचं. सो फेरफटका मारू. भेटू तुम्हाला थोडाच टायमाने. चलो. वाव, आता वाजलेत 7:15. माणसं अजूनही बीचवरती आहे. आणि काल रात्री आम्ही 9:30ला आलेलो बीचवरती, तरी माणसं होती. आणि आता इथे सोनल आणि मी थोडं बसलो आहे, रेस्ट घेतो आहे. आता आम्हाला फुल बीच वॉक करायचं आहे.
आणि साधी थाली आहे, व्हेज थाली. आज गुरुवार आहे, व्हेज खायचं आहे. आणि बेसनचा पोळा सांगितला आहे 2. सो लेट्स सी. आणि टेस्ट कशी असते ते मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि जर तुम्हाला हॉटेल स्टे वगैरे काय हवा असेल तर मी ते नंबर सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जे आम्ही इथे स्टे केलं आहे, मला इथे आलो आहे, मी 4 वेळा आलो आहे. सो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये स्टे केलं आहे. सो मी ते नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि स्कूटी कार रेंटवरती हवा असेल तर मी एक नंबर शेअर करतो, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हा इथे येईल तुम्ही. बघू आता थोडं वॉक बाकी, अजून वॉक करू आणि मग जाऊ डायरेक्ट हॉटेल रूममध्ये. भेटू डायरेक्ट तिकडे आपण. चलो बाय. सो बीचवरून येऊन जरा रेस्ट केलं. आता चाललो आहे जेवायला. त्यांनी बोलवलं. सो थाली मागवली होती सिम्पल 2 आणि बेसनचा पोळा मागेल. सो लेट्स सी. आता जाऊ जेवायला. तुम्हाला दाखवेन काय आम्ही ऑर्डर केलं आहे ते. चलो लेट्स सी. सो जेवण झालं, एकदम मस्त होतं जेवण. दोघांची व्हेज थाली होती आणि चपाती, बटाट्याची भाजी, परत काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे एकदम मस्त होती. आणि मेन आमरस होता. सो मस्त झालं जेवण आता आमचं. आणि त्या जेवणाची कॉस्ट पडली ओनली 200 रुपीज. इथे व्हेजिटेरियन थाली 200ला आहे. एकदम मस्त झालं, टेस्ट पण खूप भारी होती. आणि आता चाललो आहे झोपायला. ऑलमोस्ट खूप टायर्ड आहे. परत बीचवरतीच होतो संध्याकाळी पण. सो आता चाललो आहे झोपायला. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.